स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मला रेसिपी करायची होती आणि हे घरी असले तरच मला रेसिपी शूट करता येते, कारण की दुकानात बसायला कोण नसतं। त्यामुळे हे सकाळी सकाळी दुकानात बसले, तेवढ्या वेळामध्ये मी रेसिपी शूट केली आणि यांच्यासाठी नाश्ताही घेऊन आले। रिबनला बघतोय कलर मारायचा आहे ना, तर हे तर खराब दिसतंय। आता मला जवळ आलाय, आता आपल्याला नवीन बैल बनवावं लागतील। नवीन बैल पण बनवा आणि यांना सुद्धा कलर वगैरे करायला पेंट। बरं, चला ते नंतर करू, कलर आणावं लागेल। आता सध्या मी एक रेसिपी केली नाश्त्यासाठी, रेसिपी शूट केली आणि नाश्ता आणला। चला खाऊन बघू आपण। वा वा, खाऊन बघा, खूप जबरदस्त आहे। चटूपुटू घरचं हेल्दी काय ना। तर मी आज हा नाश्ता बनवलाय। ही रेसिपी मी आपल्या आवड निवड किचन या चॅनलवरती टाकणार आहे, नक्की पहा। आणि हा नाश्ता आहे हिरव्या मुगाचा, हिरवी चटणी, त्याच्यासोबत दही आणि मुगाचा नाश्ता। आता एक चटणीचा खाल्लाय, आता एक आपण दह्याचा खाऊन बघू कसं लागतं। खूप छान। आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी घरातले कामं आवरले आणि हे गेले होते बाजारामध्ये। आज आमच्या इकडचा आठवडी बाजार असतो, पण आमच्याकडचा बाजार रेग्युलर ज्या ठिकाणी भरतो ना त्या ठिकाणी भरला नव्हता। हा बाजार आमच्या घराजवळच एक स्टेडियम आहे, त्या स्टेडियमच्या जवळपास भरला होता। तर मला दाखवण्यासाठी यांनी ही सगळी शूटिंग करून आणली। आम्हाला पण माहीत नव्हतं आजचा बाजार खूपच जवळ भरलेला आहे। आमच्याकडचा रेग्युलरचा बाजार जिथे भरत असतो त्या ठिकाणी पावसामुळे खूप चिकचिक झालेली होती, त्यामुळे आजचा बाजार इथे भरला। ह्या रोडला चांगलं व्यवस्थित जागा आहे बसण्यासाठी। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान रोड आहे आणि खूप छान बाजार भरला होता, त्यामुळे यांनी सर्व शूट करून आणलं मला दाखवण्यासाठी की आजचा बाजार खूप छान होता। बाजाराची एवढी छान शूटिंग करून आणली त्यांनी, पण तिथे ते काहीच बोलले नाही, फक्त शूटिंग केली। म्हणून मग या क्लिपला मी व्हॉइस ओव्हर केला। तर मित्रांनो, आता आपला बाजार झालेला आहे, चला आता आपण घराकडे निघू। हे बाजार करून घरी आलेले आहेत, तर त्यांना म्हटलं फ्रेश व्हा, तोपर्यंत मी टेरिसवर जाऊन येते। कारण टेरिसवर लावलेले आहेत मी काही भाज्यांचे झाडं। तर जे काही फळभाज्यांचे झाडं लावले ना, तर त्या झाडांकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं। झाडं लावले आणि असेच ठेवले तर चालत नाही। तर इथे बघू शकता झाडांचे किडलेले पानं मी काढून घेत आहे। आता सध्या मी या झाडांना कोणतीही फवारणी केली नाही किंवा कोणतेही खतं टाकले नाही, कारण की खूप पाऊस चालू होता त्यामुळे। आता हळूहळू या झाडांचे पानं किडलेली असतात ते काढायचे, गवत आलेलं असेल ते काढायचं, त्यानंतर थोडंसं खतं टाकायला सुरुवात करायची। चला आता आपल्याला खाली जायचं आहे, चहा पाण्याचा टाईम झालेला आहे। ते आलेले आहेत बाजारातून आणि त्यांनी काय काय भाज्या आणल्या ते पाहू। तर बघू शकता इथे लावलेले रोपं किती छान आलेले आहेत, छोटे छोटे दिलपसंतचे रोपं किती सुंदर आले। आणि इकडे आपले बाकीचे झाडं, सुंदर पक्ष्यांचा आवाज आहे। तर टेरिसवर आल्यानंतर ना बराच वेळ थांबते मी झाडं वगैरे पाहण्यासाठी। तसे खाली गार्डनमध्ये पण आपल्या भरपूर झाडं आहेत, पण इथे मी वरती भाज्यांचे झाडं लावलेले, तर त्याच भाज्यांच्या झाडाकडे पण लक्ष द्यावं लागतं। दाखवा काय काय आणलंय। छान पैकी अशी कोथिंबीर आणली, एकदम अशी कसं सेंट येते ना, किती भरी आहे बघा। छान भेटली कोथिंबीर, तशी तर आणि स्वस्त मिळाली। स्वस्त, हा म्हणजे पंधरवाड्यामध्ये महाग होती, खूप महाग होती। हा भेळा 40-40 रुपयाला होता। हो ना। आज बघा मित्रांनो, 10-10 रुपयाला आला भेळा। मागच्या 15 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केला होता कोथिंबीरचा, तेव्हा कोथिंबीर खूप महाग होती। आणि हे बघा डांगर पण आणले, दाखव खोलून। नाही राहू द्या, खोलून नका। डांगर आणले, डांगर, कारले, हे आम्हाला आवडतं असं कारले, कांदे आणि टमाटे। झाड कारल्याचं, हा, आपण बनवून खायचं। आता पण आली वेल, पण छोटी वेल अजून। एकदम फ्रेश आणली हा, हे बघा एकदम फ्रेश होते म्हणून घेतली मी। आणि याच्यामध्ये कांदे आणले, कांदे आणि टमाटे, टोमॅटो पण आणलाय। कारले खूप छान आहे झाडाचे, त्यांनी नुकतेच असे तोडून आणले होते। उद्या करू आपण कारल्याची भाजी, मस्त असे लटकते, खूप छान कारले आले। आपल्या झाडाला पण असेच यायचे, आता येतील ना, झाड लावलेत मी। भाजी कोथिंबीर छान आली, कसली ना झुपकेदार सेंड, गावून कोथिंबीरच्या सेंटमुळे मला भेळची आठवण झाली। डांगर पण किती छान आहे बघा, फ्रेश डांगर आहे, मस्त। आमच्याकडे ना शेतकरी, जवळचे शेतकरी असतात, तर ते भाज्या आणतात रविवारच्या बाजारामध्ये, त्यामुळे आम्ही रविवारी बाजार नक्कीच करत असतो दर रविवारी।
आता ह्यावेळेस काही जास्त बाजार नाही आणला, कारण की सध्या आम्ही दोघंच आहेत घरामध्ये. मुलं तर बाहेरच असतात शिकायला. मुलं घरी असल्यानंतर मग मुलांना खायला वगैरे काय काय आणतात ते. आता सध्या आज काही आणलं नाही. आणि तसंही आजचा बाजार आहे ना, रेग्युलरच्या ठिकाणी बाजार भरत असताना तिथे भरलेला नव्हता. आमच्या घराच्या जवळपासच बाजार आला होता, कारण की पावसामुळे पूर्ण बाजारामध्ये चिकचिक झालेली आहे ना. रोडचे काम चालू आणि रोडचे काम चालू त्यासाठी मग हे रोडला बसले सर्व शेतकरी. होतं का भाजीपाला भरपूर? होतं भाजीपाला, काही आलेत काही नाही आले वातावरणामुळे. तर आता मला ह्याचा खूप वास दरवळतोय कोथिंबीरचा. मला भेळ खाण्याची इच्छा होती लहानपणाची आठवण पुन्हा. भेळ खायची, पण भत्ता नाही आणला तुम्ही. आता मग भत्ता नाही आणलं तर मग काय भेळ तर खायची. मग भत्ता नाही आणलं तर काय दुकानातून करू ना काही नियोजन करते मी. तसं तर करते दुकानातून. भत्ता मी तुम्हाला म्हटले सहज, भत्ता नाही आणला तरी काय हरकत नाही, आपल्या दुकानामध्ये आहे. तर दुकानामध्ये जे जे असतील चिवड्याचे पॅकेट ते टाकून मी नक्कीच भेळ बनवते तुम्हाला छान. याच्यासाठी नाही आणला. वातावरण झालं तर पावसाचं, म्हटलं चला परत पाऊस जर आला तसंच दिसू लागलं चित्र. पावसाचे दिवस येईल भरपूर पावसाचं वातावरण होतं. आणि किती सारखं पाऊस येतो जातं, कपडे पण वाळत नाही. मी टेरेसवर कपडे टाकले होते वाळायला, सारखं पावसाचे शिंतोडे येतात, परत खाली आणावं लागतात. त्यामुळे मग इथं टाकण्याची नाही. पहिले सुतळीनं बांधायचे शेतकऱ्यांना, आता प्लास्टिकनं. कसं जागावं माणसाने, कसं जागावं. एक तर शरीरामध्ये जेवढे हाडं नाही नसणारे नाही तेवढे आजार पसरले. हो, नव्या नव्या बिमाऱ्या यायला लागल्या. आणि त्याच्यामध्ये असे प्लास्टिक मध्ये विक्री चालली, याच्यामध्ये बांधणं चालली. तर आता यांना भत्ता खाऊ वाटलं, भेळ खाऊ वाटली, नाही का? हो, भेळ खायची. तर मग आता मी बनवणार भेळ आणि एक खुडून देणार कोथिंबीर. मस्त भेळ खायची तर काम पण केलं पाहिजे, नाही का? मग आता तुम्ही कोथिंबीर निवडून द्या, मी भेळ बनवते. हिरवीगार लसलशीत कोथिंबीर पाहून यांना भेळ खाण्याची इच्छा झाली, पण बाजारातून काही भत्ता आणला नव्हता. मुलं घरी असल्यानंतर आठवणीने भत्ता वगैरे आणत असतात, पण आज काही त्यांनी भत्ता आणला नव्हता. मग मी म्हटलं तरीसुद्धा मी तुम्हाला भेळ बनवून देते. तर मी काय केलं, आमच्या दुकानामधले जे काही चिवड्याचे पॅकेट असतील ते घेतले, कांदा चिरून घेतला, ताजी कोथिंबीर आणलेली होती तीही धुवून घेतली, चिरून घेतली, 2 टोमॅटो चिरून घेतले आणि त्यावर लिंबाचा रस टाकला आणि हे सर्व मिक्स केलं आणि झाली भेळ तयार. ही भेळ तर मस्त कुरकुरीत, चटपटीत आणि चटकदार झालेली आहे. चला आता आपण भेळ खाऊ. भेळही तयार झाली आणि इकडे यांची कोथिंबीर पण निवडून झाली. संध्याकाळच्या टायमाला दुकानात गिराईक असतं, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही कोथिंबीर निवडा, मी भेळ बनवता दुकानात पण लक्ष देते. तर मस्त भेळ निवडून ठेवली. आता डांगर पण कापायची होती, पण आता नाही कापणार, संध्याकाळी. हो, सॉरी, कोथिंबीर निवडून ठेवली. डांगर कापायचं होतं, पण आता डांगराची भाजी नाही करायची मला, त्यामुळे ते म्हटलं सकाळी कापून देतो. ठीक आहे म्हटलं, चला आता भेळ खाऊ. आता तुम्ही कोथिंबीर निवडली, हात धुवून या, मी भेळ आणते. अरे वा, स्मेल इतका छान, सुगंध इतका छान, डेकोरेशन पण खूप छान दिसते. मग पिवळं लाल हिरवं, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. लहानपणाची आठवण झाली मित्रांनो. इतकी छान भेळ झाली. आमच्या शाळेपाशी असंच भेळवाला असायचा. पैसे नसायचे, काही मित्रांकडे असायचे, त्यांच्यासोबत खायचो. तर हे खाऊन मला माझे शाळेचे दिवस आठवले. आमच्या शाळेकडे पण आम्ही अशाच पैकी भेळ खात होतो. खूप छान वाटायचं. ती एक आठवण ताजी झाली. तुम्हाला सर्वांना खरं सांगायचं कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा की कोणाकोणाला तुमच्या आठवणीतली भेळ आठवली आणि कोण कोण भेळचे दिवाने असे काय कोणाला काय आवडत असेल ती भेळ. तर चला आता आम्ही खाऊन घेतो भेळ. भेळ खाल्ल्यानंतर मला स्वयंपाक करायचा. हे बसलो दुकानात. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घ्या ना मला अजून थोडीशी वेळ. घ्या तुम्हाला आवडते घ्या.
बस झालं बस झालं खा खा खा. बस झालं, बस झालं. बोलायचं खायचं